आज सकाळची सुरुवात झाली 5:30 वाजता. थोडंसं मेडिटेशन व योगा केलं. त्याच्यानंतर थोडंसं बाहेरचं व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. किती शांत आणि माइंड फ्रेश होतं सकाळी सकाळी लवकर उठल्यामुळे. त्याच्यानंतर इथं रात्री छोले भिजवून ठेवले होते. तर कुकरला त्याला वेळ शिजायला जास्त लागतो छोलेला. तर ते शिजत होते तोपर्यंत पीठ मळून घेतला. आणि जे काही आपण प्रिपरेशन आहे रात्री जर करून ठेवलं तर सकाळी उठल्यावर हे होत नाही की काय बनवावं. तर थोडंसं गरम पाणी करून घेतलं. कारण मी सगळ्यांचं बघत बघत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की स्वतःची काळजी घ्या. सगळ्यांकडे लक्ष देण्यात आपलं जो हे आहे आरोग्य आहे, स्वास्थ्य आहे ते व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सकाळी सकाळी गरम पाणी घेते. त्याच्यामध्ये कधी कधी मी मध घेते, कधी लिंबूचा रस घेते. जसं मला हे होईल तसं कधी कधी आवळा ज्यूस. तर इथं जे काही बिया आहेत त्या घेतलेल्या आहे. आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. आपण जर दररोज असं काहीतरी ट्राय केलं तर आपल्याला संध्याकाळपर्यंत एनर्जी आपल्यात राहते. त्याच्यानंतर अक्रोडचे वैशिष्ट्य सांगण्याची नव्याने काही गरज नाही. त्याच्यानंतर खजूर. जर तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही याच्याऐवजी एखादं फळ वगैरे घेऊ शकता. त्याच्यानंतर अंघोळ केली, देवपूजा करून घेतली. देवपूजा मी असं सांगत नाही की मी दररोजच खूप तामझाम करते. मी फक्त सोमवार आणि गुरुवार चांगल्यापैकी म्हणजे व्यवस्थित खूप वेळ देते देवपूजना. ऐनवेळी मी फक्त दिवा आणि फुलं बदलत असते. त्याच्यानंतर इथं आता छोले बनवायचे. तर छोले भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. मी माझ्या पद्धतीने सांगते. आलं लसूणची पेस्ट, टोमॅटो आणि कांदा डायरेक्टली टाकलं तरी चालेल. पण मी काय करते, टोमॅटो कांदा भाजून घेते. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यात 5-6 काजू आणि थोडेसे शिजलेले जे छोले असतात ते वाटण काढून घेते सगळ्यांचं. आणि मग त्याला चांगल्यापैकी तडका वगैरे देते. तर कोणी कोणी तुपाचा, सगळी भाजी झाल्यावर वरून तुपाचा किंवा बटरचा तडका देतात. कारण त्याने एक पंजाबी स्टाईल असं ते छोले होतात. पण मी साधं सिंपल करते. जसं हे कोणी कोणी डायरेक्टली तसंच काढून घेतात पेस्ट कच्ची, म्हणजे न भाजता. तुम्ही तुमच्या हिशोबाने जशा प्रकारे करत असाल. पण माझ्यापैकी ज्या गृहिणी आहेत बऱ्याच त्या अशा प्रकारे करतात. आणि मी म्हणते की कोणताही मसाला जर चांगला भाजला गेला ना तर ती भाजीची चव उत्तम येते. तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तरीही तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे या गोष्टी. कारण कोणतीही भाजी करताना मसाला छान भाजला व नंतर त्याला आपण जेव्हा फोडणी देऊ तेव्हाही परतला तो चांगला तर त्याची टेस्ट खूप छान येते. आणि शक्यतो जेवढे कडधान्य आहे त्याला मी ना तो आपण जे छोले शिजवतो त्याचंच पाणी मी यूज करते. किंवा जर ते नसेल तर तुम्ही गरम पाणी करा कोणत्याही मोड आलेल्या किंवा कडधान्याला, तर त्याची चव अजून वाढते. म्हणजे त्याचा कुकिंग प्रोसेस असतं, म्हणजे ते ऑलरेडी शिजवलेले आपण असतात तर तो तसेच राहता. आपण गरम पाणी टाकलं तर त्याची प्रोसेस चालूच राहते. जर आपण एकदम थंड पाणी टाकलं तर त्याची प्रोसेस हे होते, कमी होते. आणि ते पहिल्यापासून म्हणजे त्यांना आता भाजी शिजायला जास्त वेळ लागते व त्या भाजीची चवही बदलू शकते. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे छोले करत असते. आता त्याच्यात 5-6 काजू घेतले मी. जास्त काय काजू कशी जसे काजू नाही टाकले तरी चालते, पण मी काजू टाकले. काजू जास्त करून मी पनीर किंवा अशा प्रकारे ज्या काही रेसिपीज असतात ते शाही वाटतात त्यांच्यात टाकते. आणि आठवड्यात वेगवेगळे मेन्यू मी ठेवलेले आहेत. कारण मुलांना तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि मग डबा रिटर्न येतो. आणि डबा रिटर्न आला की आपले आयांचं असं होतं की कसं करायचं हे होतं. त्याच्यामुळं जे मुलांना आवडेल अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करते. आणि तुम्हीही ट्राय करा, मुलं आवडीने खातील. त्याच्यानंतर थोडंसं खडा मसाला ऑलमोस्ट आता संपत आला. त्याच्यामुळे थोडं जे आहे ते मी घेतलं. तमालपत्र आणि दालचिनी घेतली तरी चालेल. हे 2 खूप होतात म्हणजे भाजीत ह्या. आणि मी सकाळी आवरण्याचा कोणतीही गोष्ट जास्त करून मी आवर्जून सकाळी उठण्याचा प्रयत्न करते. कारण पूर्ण दिवस माझा छान जातो. जर एखाद्या दिवशी मला वेळ झाला, उशीर झाला तर माझा खूप म्हणजे दिवसभर मला बोर होतं. त्याच्यामुळं मी माझी मॉर्निंगची जे काही आहे प्रिपरेशन रात्री करून ठेवते व सकाळी उठल्या उठल्या मला टेन्शन येत नाही. आता पेस्ट काढून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. त्यात मी थोडेसे छोले ॲड केले. त्याने एक ग्रेव्ही छान होते आपली अशा प्रकारे.
आणि आपण सगळ्या काम जर व्यवस्थित टायमिंगवर केलं तर आपल्याला आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवता येत आहे. मुलांशी संवाद करतानाही आपल्याला म्हणजे असं नाही की मुलांना नाही नाही नको म्हणत जाऊ नका प्रत्येक गोष्टीत. त्यांचीही ऐकून घेतलेलं बरं असते. कारण मुलांचं कसं असतं माहिती आहे का, त्यांचे खूप सारे प्रश्न असतात. थोडे मोठे झाले की आपोआप त्यांना सगळ्या गोष्टी कळायला लागतील, त्या तुम्हाला विचारणारसुद्धा नाही. पण जोपर्यंत ते आपल्याला प्रश्न विचारताय तर त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. टाळाटाळ करू नका. मान्य आहे तुमची चिडचिड होते, दिवसभर काम असतो हे, पण जर तुम्ही माझ्या प्रकारे जर मी सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा मुलांमध्येही इम्प्रूव्ह होईल, तुमच्या स्वतःमध्ये इम्प्रूव्ह होईल, तुमच्या फॅमिली